सार्वजनिक शौचालयामध्ये बेड, सोफा, वॉशिंग मशीन, किचन उभारल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पनवेल महापालिकेच्या शौचालयामध्ये हा संसार थाटल्याचं पाहायला मिळतंय। पनवेल महापालिकेनं तब्बल 37 लाख रुपये खर्च करून हे दिव्यांगांचं शौचालय उभारलं। मात्र या शौचालयामध्ये वन रूम किचन सदनिकेप्रमाणे संसार थाटल्याचं बघायला मिळालेलं आहे। कामोठे प्रभाग क्रमांक 12 मधील शंकर मंदिराजवळ हे स्वच्छतागृह आहे आणि यामध्ये बेड, सोफा, किचन आणि वॉशिंग मशीन ठेवून वास्तव्य केले जाते। यामुळे स्वच्छतागृहाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। इथे स्वच्छतागृह वापरणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते सुनील गोवारी यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि यानंतर महापालिका प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे। या लॉजिंग मधला हे आहे बाथरूम। हे बघा, लॉजिंग मधले बाथरूम। तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर हे किचन आणि हा बेड। ही पनवेल महानगरपालिकेने बाथरूम बांधलेला नसून एक प्रकारचा लॉजिंग खोललेला आहे। या लॉजिंग मध्ये कोणा यायचा असेल, हा रिसेप्शन रूम आहे। हा रिसेप्शन रूम आणि या लॉजिंग मध्ये जर यायचा असेल तर संबंधित ठेकेदार किंवा ही लोक जे कामाला आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा। जे शौचालय दिव्यांग बांधवांसाठी असतं त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळा स्वतःचा संसार थाटलेला आहे। त्यांच्यामध्ये गरिबीमुळे ही परिस्थिती येते हे मी मान्य करतो, परंतु ती जागा निश्चितच चुकीची आहे। कारण महिला भगिनी त्या शौचालयाचा वापर करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याने निर्माण होतो। त्यामुळे असं कृत्य हे अतिशय संतापजनक आहे आणि मी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। अपंगांचा जो टॉयलेट आहे त्याच्यामध्ये इथे किचन बनवलेलं आहे, महिलांच्या याच्यामध्ये बेड टाकलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने तिथे संरक्षणाच्या कोणत्याही बाजू नव्हत्या। मग मला हेच प्रश्न महानगरपालिकेचे आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना विचारायचे आहेत। मग अतिक्रमण विभाग काय करतो आपला, किंवा तिथे रोज 2 टाइम पाणी टाकतात म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तो काय पाहतो? स्वच्छतेचा कारभार 2 वेळा स्वच्छता बघतोय, फॉगिंग करतात, मग ते कुठे करतात? म्हणजे करोडो रुपये खर्च करतात।